आज मी तुळजापूरला जाऊन पंढरपूरवरून कोल्हापूरकडे जाणार आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्णपणे भारतामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीचा जागर होतो आहे। हा नवरात्रीचा सण जो आहे तो नवीन निर्मितीचा, नवीन सृजनशीलतेचा असा सण मानला जातो आणि ज्या वेळेला भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना असं वाटलं की खूप मोठ्या प्रमाणात पराक्रम करून दैत्यांचा संहार करायचा आहे, त्यावेळेला ज्यांची मदत घेतली त्या आदिशक्तीचा हा उत्सव मानला जातो। असं घडत असताना सुद्धा अनेक ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत। त्याच्यामुळे मी तुळजाभवानींकडे साकडं मागितलं की प्रत्येकाला न्याय मिळू दे, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळू दे, महिलांना न्याय मिळू दे आणि या न्यायाच्याबद्दल, विकासाबद्दल, प्रगतीबद्दल अतिशय चांगलं काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा जी संधी मिळाली त्याच्याबद्दल मी तुळजाभवानी मातेचे आभार मानले। नुकतंच मोदी साहेबांनी जाहीर केलं आहे की शेतकऱ्यांना वीज बिलामधून माफी मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधा, मी इथे लोकसभेच्या आधी सोलापूरला आले होते तेव्हाही बोलले होते की 2014 सालापर्यंत अशी परिस्थिती होती की कुठलाही प्रकल्प सुरू झाला तर त्याचं उद्घाटन हे होऊन काम पूर्ण झालेलंच नसायचं। या उलट आता मेट्रो बघतोय, रस्त्यांचं जाळं पाहतो आहे, विमानतळाचा प्रश्न आहे, पंढरपूरच्यासाठी निधी देण्याचा विषय आहे, तीर्थक्षेत्र पर्यटन आहे, त्याचबरोबर दुर्ग किल्ल्यांचा विकास आहे, उद्योग आहे। अशा अनेक क्षेत्रांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन त्याच्यामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून विशेषतः विद्यार्थ्यांना, तरुणांना रोजगार मिळण्याच्यासाठी सुद्धा सर्व डिपार्टमेंट्स काम करत आहेत। आणि लोकसभेच्या वेळेला जे निवडणुकीला निकाल लागले त्यावेळेला जे गैरसमज झालेले होते ते गैरसमजसुद्धा मोठ्या प्रमाणात दूर होत आहेत। लाडकी बहीण योजना त्यानिमित्ताने लक्षावधी महिलांना त्याचा फायदा झालेला आहे। पण मी असं म्हणेन खास करून की ही योजना फक्त निवडणुकीची मतं मिळवण्यासाठी घेतली, हा जो एक साधारण वातावरण विरोधकांकडून केलं जातं आहे आणि पैसे तुम्ही कुठून आणणार हा प्रश्न विचारला जातो आहे। त्या संदर्भात मी मुद्दामून सांगेन की महिलांना संपूर्ण जगातली आकडेवारी पाहिली तर 50% महिला आहेत, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील 50% महिला आहेत। त्यातले श्रम किती करतात बायका, कष्ट किती करतात ते जर का आपण काढलं तर 2/3 कष्टाचे तास हे महिलांचे असतात, कारण त्या घरात पण काम करतात, शेतातही काम करतात, मुलांना वाढवतात आणि ते तास मोजलेच जात नाहीत। आणि जे पैसे त्यांना किती मिळतात हे जेव्हा मोजलं जातं, सगळीकडची आकडेवारी संयुक्त राष्ट्रसंघाची तर 1/45 पैसे स्त्रियांना प्रत्यक्षामध्ये मिळतात आणि प्रॉपर्टी स्त्रियांच्या नावाने किती आहे जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर 1% प्रॉपर्टी फक्त महिलांच्या नावाने आहे। त्यामुळे ज्या स्त्रिया कष्ट करतायत, ज्या स्त्रिया श्रमशक्तीचा भाग आहेत, त्या स्त्रियांना सुद्धा तेवढे चरितार्थ एवढे पैसे पुरेसे मिळत नाही, म्हणून आत्मविश्वास वाढावा म्हणून टाकलेलं त्यांनी हे पाऊल आहे। ही भीक नाही आहे, ही दया नाही आहे, ही केवळ निवडणुकीसाठी दिलेली लाच असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही आहे। तर महिला सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक सक्षमीकरण या सगळ्यासाठी म्हणून सरकारने स्वतःची राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती महिलांच्या समोर दिलेली आहे आणि अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण हे शिंदे साहेब हे एकच मुख्यमंत्री असेल की ज्यांनी स्वतःच्या नावाबरोबर आईचं नाव लावलेलं आहे। 4थं महिला धोरण झालं, 94 साली झालं, 2002ला झालं, 2014ला झालं आणि आता 2024ला झालं। पण 4ही महिला धोरणं होऊन सुद्धा असा एक ज्याला आपण म्हणू की वेगळ्या पद्धतीचा विक्रम की सगळे महिला सक्षमीकरणाचे मेळावे घेऊन हजारो स्त्रियांना बोलतं करण्यासाठी लखपती दीदी केंद्राचा कार्यक्रम किंवा राज्याचा कार्यक्रम हा सगळा चाललेला आहे। त्याखेरीज आपल्याला कल्पना आहे की तलाक पीडित महिलांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत आणि दंडसंहितेच्या मार्फतसुद्धा महिलांना वेगवेगळे कायद्यांच्यामधून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। थोडी मी बदलापूर आणि या इश्यूजकडे सुद्धा येते की महिला सुरक्षेचा प्रश्न अनेक ठिकाणी आपल्याला घडताना दिसतोय। त्याच्यात 2 प्रकारचे आहेत विषय। एक म्हणजे कुटुंबातलीच व्यक्ती मुलीचा त्रास देते किंवा जसं त्या महालक्ष्मीच्या बंगलोरच्या केसमध्ये झालं की शरीराचे 50-60 तुकडे करून टाकले होते कुटुंबातल्याच म्हणजे तिच्याबरोबरच्या पार्टनरनीच, असे कुटुंबांतर्गत प्रश्न आहेत। आणि दुसरे आहेत ते सार्वजनिक ठिकाणचे सुरक्षिततेचे प्रश्न आहेत। या दोन्ही प्रश्नांसाठी म्हणून स्वतः अनेक वेळेला मी उपसभापती या नात्याने बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बडी कॉप असेल, दामिनी पथक असेल, लवकर न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून वेगळी कोर्टं असतील, अशा अनेक मुद्द्यांच्यावर काम केलेले आहे। परंतु एवढं होऊन सुद्धा कन्व्हिक्शन रेट जो दोषसिद्धीचा प्रमाण आहे ते 15 ते 16% सामाजिक गुन्ह्यांमध्ये आहे
आणि एकूण गुन्ह्यांच्यामध्ये 45% दोषसिद्धीचं प्रमाण आहे. आणि त्यामुळे या प्रश्नांवरती काम करणारी राजकीय इच्छाशक्तीबरोबर समाजाचं सहकार्य या सगळ्यामध्ये पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून अधिक आमदार आपले निवडून गेले पाहिजेत. पक्षाचे आमदार निवडून गेल्याबरोबर आज जसं महिला आघाडीच्या 19 जणींवरती 79 मतदारसंघाचा दौरा आम्ही गेल्या 5 दिवसामध्ये केला आणि तिथे माझ्या अंदाजाने सांगते की जवळजवळ मी सांगू शकते की 50 लाख ते 75 लाख महिला कार्यकर्त्याशी सक्रिय संवाद आमचा प्रत्येक ठिकाणी मिळून झाला. आणि त्या संवादामधून सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने महिलांच्याकडून आलेली माहिती पक्ष घेतो आहे आणि त्यामधून अजून पुढच्या कार्यक्रमांचं सगळं संयोजन जे आहे ते होत आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये सकाळी आता संजय माशेलकरजींनी कार्यक्रम घेतलेला होता, त्यालाही पदाधिकारी सगळे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पक्ष जे निर्णय घेतील तर शिवाजी सावंत आहेत, अमोल शिंदे आहेत, बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. तर या सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक यश पुढच्या काळात विधानसभा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका याच्यात येण्याच्या दृष्टीने एक गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेली आहे की जिथे जिथे उद्धव ठाकरे गटाच्या लोकांशी डायरेक्ट मुकाबला शिवसेनेचा होतो त्यावेळेला आम्हाला विजय मिळतो. हे आम्ही अनेक ठिकाणी चित्र दिसलेलं आहे. संभाजीनगरमध्ये चित्र दिसलेलं आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये वायकरांच्या इथे चित्र दिसलेलं आहे. आणि त्यामुळे अधिकाधिक जागा आमच्याकडे जर का आल्या नाहीत तर ती मतं जी आहेत म्हणजे शिवसेना शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या जागा मिळाल्या तर उत्तम राहील. कारण मतदार जो आहे तो वळवण्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळतं आहे आणि शिंदेसाहेबांची स्वतःची लोकप्रियता सारखी वाढते आहे. कारण ज्या प्रकारे ते लोकांच्या मदतीला जाऊन जात आहेत त्याचा फायदा महायुतीतल्या सगळ्या पार्टनर्सना पण होणार आहे. या पार्श्वभूमीवरती आमच्या जागा आणि याच्यावरचा अंतिम चर्चा मी आकडे आणि याच्यात जाणार नाही कारण तो शेवटी पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. पण एक चांगल्या प्रकारचा सहभाग आम्हाला महायुतीत आहे आणि या दृष्टीने सन्मान आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्याने शिंदेसाहेब शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. तुम्ही प्रश्न विचारा. काय आहेत शिंदे यांनी असं म्हटलं होतं की टेबलाखालून लाच देण्याचा प्रकार जो आहे तो लाडकी बहीणच्या माध्यमातून केला जातोय. काय नक्की त्याला आपलं मला असं वाटतं की त्यांचे पिताश्री सुशीलकुमार शिंदे यांना ते ज्येष्ठ आहेत म्हणजे मला वाटतं 75-80 पर्यंत वर्ष 84 वर्षात त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्यवीर सावरकरचं किती मोठं योगदान आहे. तसं प्रणितीताई जेव्हा होतील दीर्घायुष्य त्यांना मिळावं 84व्या वर्षी त्या एकनाथ शिंदेचे आभार मानतील याची मला खात्री वाटते. लाडकी बहीण योजनेच्यासाठीच्या पैशांचा उल्लेख आपण केला, मात्र एक बाब समोर येते ती म्हणजे 100 रुपयाचे बॉन्ड जे आहेत ते सध्या बाजारात सुद्धा मिळत नाहीत आणि 500 रुपयांचे बॉन्ड जे आहेत ते प्रतिज्ञापत्रांसाठी सर्वसामान्य लोकांना आणि आरोप केला जातोय की अशा पद्धतीनं ते पैसे वसूल केले जातात की सर्वसामान्यांवरती अतिरिक्त बोजा त्याचा टाकला जातोय आणि त्यातून पैसे वसूल जे सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी करते. असं आहे नाही असं आहे की आपण GST भरतो तर आमच्याकडून GST घेतात आणि तो लाडक्या बहिणीने देते. शेवटी ट्रेजरी एक असते. त्यामुळे आपण बसवर मधून तिकीट काढलं किंवा ट्रेनचं तिकीट काढलं त्याच्यावर टॅक्स असू शकतो रोजगार हमी योजनेचा किंवा शिक्षणावरती थोडा टॅक्स असू शकतो, घरांवरती टॅक्स असतो. तर या सगळ्याच्याबद्दलच्या टॅक्समधून लाडक्या बहिणींची वसुली करते हे म्हणणं म्हणजे माझ्या बोटाला अन्नाचा रस मिळतोय तो या हाताचा काढून घेतोय असं चालत नाही ना. शरीराच्या मध्ये जसं एक जीव असतो तशाच पद्धतीने सरकार एकसंधपणे चालत असतं. दुसरं महत्त्वाचं की केंद्र सरकार ठामपणाने शिंदे साहेब, फडणवीस आणखीन अजितदादा यांच्या पाठीमागे उभं आहे. त्यामुळे याच्यामधून काय मार्ग काढायचा याचं आधी उत्तर शोधून मगच राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे असं मला इथे सांगावंसं वाटतं. उलट पक्षी हे कशी योजना बंद होईल याच्यावरती काही काँग्रेसचे नेते बोलत आहेत तर काही काँग्रेसचे नेते बोलत आहेत की आम्ही 3000 रुपये करून देऊ. तर असं दुहेरी बोलणं ही यांची नीती आहे. एका बाजूला सेक्युलरिझम बोलायचा, दुसरीकडे भगवा दहशतवाद बोलायचा. हे काँग्रेसचा जो प्रकार आहे त्याचमधला तो भाग आहे की या लाडक्या बहीणबद्दल गैरसमज करायचे आणि दुसरीकडे स्वतः याच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये प्रतिमा दूषित करून एक कलाटणी देऊन टाकायची असा हा प्रकार चाललेला आहे. मला असं वाटतं की लोकांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की हा सगळा खोटा प्रचार आहे. एक तर मला चांगली बातमी सांगायची की जी सरकारने स्पष्ट केलेली आहे त्यामध्ये जी आहे ती उपसभापती झाल्यापासून उशिरा आलं की मी बघते की पत्रकारांनी दखल घेतली का आपण उशिरा आलोय स्वतःची नाही. तर
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर याचा एकत्रच निधी द्यायचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यानुसार चाललेलं आहे. रिजेक्शनचं प्रमाण जे आहे ते 5%च आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. मुद्दामून रिजेक्ट कोणाचे केलेलेच नाही आहेत, पक्षसुद्धा पाहिला नाही आहे. सर्व महिलांना सरसकट पैसे मिळालेले आहेत. परंतु काहींचं आधार कार्ड किंवा उत्पन्नाचे दाखले यांच्याबद्दल काही अडचणी असतील म्हणून जर का तो निधी दिला गेला नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा आढावा घेऊन, अर्थात आचारसंहिता संपल्यावरती त्या प्रत्येक महिलेला कशा पद्धतीने सामावून घेता येईल किंवा अन्य योजनांमध्ये त्यांना काही आपण देऊ शकतो का. आता उदाहरण तो वयामुळे एखादीचा रिजेक्ट झाला असेल 65, तर मग त्यासाठी दुसरी योजना काय आपण करू शकतो यासाठी म्हणून सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही आता आमने सामने आले म्हणजे 2 शिवसेना जर आमने सामने आले तर खरी लढत होती आणि त्याचा फायदा शिवसेनेला होईल. शहरमध्ये दावा केलेला आहे किंवा मोहोळ असेल, दक्षिण सोलापूर असे कुठले मतदारसंघ आहेत तिथे संभाव्य उमेदवारांची आपल्याकडे ते संपर्क प्रमुख सांगते त्याच्यात. याच्याबद्दलची माहिती प्रवक्ते देऊ शकतात, पण माझ्याकडे ॲज अ संपर्क नेता म्हणून आहे, त्याचा गोपनीय अहवाल आम्ही देत असतो आणि तो पक्ष जाहीर करेल. ओव्हरऑल आपण सोलापूर जिल्ह्यातल्या 11 पैकी किती जागांवर आम्ही दावा करता? आम्ही 5 जागांवरती आम्ही दावा करतोय आणि सक्षमपणे आम्ही लढवू शकतो आणि त्या बाबतीमध्ये सहकारी पक्षांबरोबर आमचं बोलणंसुद्धा सुरू आहे. आता दक्षिण आहे, शहर मध्य आहे, मोहोळ आहे, करमाळा आहे आणि सांगोला आहे. सांगोल्याचे विद्यमान आमदार आमचेच आमचं आम्हाला तर मिळालंच पाहिजे ना. अनेक ठिकाणी आम्ही जिथे आहोत तिथे सुद्धा ते दावा करत असतात आणि त्यांनी प्रत्येकाने आपलं मत पाडण्याचा त्यांना अधिकार आहे. ते कसं आहे, 6 आमदार जे आहेत ते भाजपचे स्टँडिंग आमदार आहेत. त्याचा क्रायटेरिया पक्ष वरिष्ठ पातळीवरती होत असतो, त्यामुळे त्याच्याबद्दलचा निर्णय शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा एकत्रित मिळून घेतील. मी एक हिंट देते छोटी. असं नाही आहे, महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते, त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. पण आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे. आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न येणार. मी असं काही बोललेलं नाहीये, तुम्ही माझ्या तोंडी शब्द घालू नका. नाही, राजकारण बदलतं ना, तर काही लोक उभे राहत नाहीत, काहींचं अजून काय होतं, काही मुलाला उभं करायचं ठरवतात, तो मुलगा वेगळं बोलत असतो. आता आम्हाला आमचे आता उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे, पण मी तर त्यांना 10-15 वर्ष ओळखते झिरवळ साहेबांना, पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण इतकं पेसामुळे आणि ते भावना विवेश झाले आणि त्यांनी ते केलं, त्यांचा तो प्रश्न सुटला. म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये. त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला, अलर्ट राहा. तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं. आपण सातत्यानं नमामि चंद्रभागेच्यासाठी पाठपुरावा करत होता, पण आता मागच्या ह्या 5 वर्षांमध्ये नमामि चंद्रभागेची मोहीमच खंड झालेली दिसते. एकीकडे शासन पंढरपूरमध्ये निधी देते स्काय वॉकसाठी वगैरे, पण नमामि चंद्रभागेसाठी काहीच होत नाही. मी याच्याबद्दल सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि संबंधित डिपार्टमेंटशी बोलले होते की आणि ग्रामविकास विभागाच्याकडे आणि जलसंवर्धनच्याकडे, तर त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे आर्थिक तरतूद थोडी कमी पडली, पण आमचं ते काम सुरू होतं आहे म्हणून, असं त्यांनी डिपार्टमेंटने सांगितलं. 10 वर्ष नाही, त्यांचं काय अडचणी, ग्रीन ट्रायब्युनलचे काही प्रश्न असतील किंवा काय, मी त्याच्यावर बैठक घेणार होते, मलाही ती बैठक घेता आलेली नाही आहे. आणि दुसरं असं होतं की जोपर्यंत वारकऱ्यांना रहिवाशासाठी आणखीन त्यांच्या बाकीच्या व्यवस्थापनासाठी काही मार्ग निघत नाही आहे, तोपर्यंत नदीचं पाणी वापरणं किंवा या गोष्टी होतच होत्या. त्याच्यामुळे त्यामध्ये एकत्रितपणे जेव्हा आता मला जे काही माहिती आहे, सातत्याने मी पंढरपूरच्याबद्दल बैठका घेत असते, त्याच्यामध्ये कुठेही वारकऱ्यांना आणखीन स्थानिक लोकांना त्रास न होता त्यांची निवासाची कशी व्यवस्था होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत. त्या दुसरं महत्त्वाचं मला असं वाटतं की टोकन सिस्टीमनी वारकऱ्यांना दर्शन मिळण्याचा बद्दल निर्णय धोरणात्मक झालेला आहे आणि आम्हाला सुद्धा आमची पण सूचना होती माननीय मुख्यमंत्र्यांना. इनफॅक्ट मी मुंबईत मिटिंग घेतली तेव्हाही विखे पाटील होते, नंतर चंद्रकांत दादांशी बोलणं झालं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिर देवस्थानच्या सगळ्यांनी सांगितलं होतं की आमची पण तयारी आहे टोकन सिस्टीमच्यासाठी काम करण्याची. तसं झालं तर पुढच्या वेळेपासून आपल्याला 3-4 दिवस वारकऱ्यांचं वास्तव्य तिथे असेल तर काही गोष्टींचं नियोजन करणं जे अधिक चांगलं आणि सोपं होईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये जे आहे ते. पण हां बोला हां, तर त्याच्यामुळे या विषयावरती मी परत आता बैठक घेईन,
कारण तेवढाच एक विषय राहिला होता, तर त्याच्यावरती मी लक्ष त्यासाठी सतत पाठपुरावा करत होतो हो. सरकारमध्ये. पण खूप गोष्टीत मी एकटी पडले तरी मी एकटी नाही आहे, कारण तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात ना. ते पंढरपूर कॉरिडॉरच्या ते गेल्या आणि विरोध झाला आणि मग लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्याच्यावरती फारशी पक्षता होत नाही आहे. तो प्रकल्प वासनात गुंडाळलेला आहे की तो पुढे होणार आहे त्यानंतर वास्तवात काय? काय कुणाला मला माझ्यामध्ये 1400 कोटी रुपये आत्ताच झाली कॅबिनेट त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत. उलट अजिबात नाही, सगळ्या पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना मी तेव्हाही आश्वस्त केलेलं आहे. इनफॅक्ट त्यांनी असं सांगितलं की कशा प्रकारे पंढरपूरचं ते पुनरुज्जीवन सगळ्या त्या मंदिर परिसराचं आणि करायचं, पुनर्विकास कसा करायचा त्याच्यासाठी म्हणून लोकांनी काय संकल्पना घ्याव्यात या डिपार्टमेंटनी मागवल्या होत्या. 3 संकल्पना त्यांनी मागवल्या आणि त्यातली एक निवडली गेली आहे. कुठली निवडली गेली आहे ते मी चेक करून सांगते, पण त्यानुसार सगळं ते काम होणार. आणि कॉरिडॉरपेक्षा सुद्धा पंढरपूरच्या स्थानिक लोकांनी प्रति पंढरपूर शब्द वापरला होता आणि पलीकडच्या बाजूला नदीच्या कडे विकास करणं, जेणेकरून पंढरपूरवरती न होता नवीन पंढरपूरसारखं त्या भागात करता येईल. आणि त्याला स्थानिक लोकांची मान्यता आहे. त्यात प्रत्येक गोष्ट स्थानिक लोक, वारकरी, सोलापूरचे नागरिक, प्रशासन यांच्या सगळ्यांना सहकार्यात घेऊन पंढरपूरच्या बरोबरीने आळंदी, देहू आणि हा आराखडा हा सगळं करण्याचं सरकारचं प्रस्तावित आहे. माननीय शिंदेसाहेब जेव्हा एकविरेला गेले होते तेव्हा ते म्हणाले होते आत्ता परवा की खूप मुख्यमंत्री आले आणि गेले, पण देवीची सेवा करायची मला संधी मुख्यमंत्री म्हणून मिळाली. तसं या पंढरपूरच्यासाठी म्हणून एवढा निधी देऊन त्याच्याबद्दलची सेवा करण्याची संधी परत एकदा द्यावी जनतेने, हीच आमची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये दिसले नाही, नागपूरमध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम तिथे सुद्धा घेत होते. वेगवेगळ्या पद्धतीचे सुविधा देत आहेत. लाडकी बहीणबद्दल देखील जे बोललेले होते, नितीन गडकरींचं नेमकं चाललंय काय? मोदी असताना ते सुद्धा कार्यक्रम घडत राहतात. असं नसतं. प्रोटोकॉलच्या मध्ये अनेक जण अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातात येतात असतात, त्याच्यामध्ये जे आहे ते. पण तुमचं जे प्रेम आहे गडकरींबद्दल ते जर का पाहिलं तर मला असं वाटतं ते प्रेम बघून तुम्ही आज ना उद्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या भाजपचे भाग होता का काय असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गडकरी साहेब कधीच पक्षाच्या पेक्षा वेगळं काही करणार नाहीत. सगळेजण सारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना जरी असतील तरीसुद्धा गडकरी साहेबांचं रस्त्यांच्या विकासाच्या बद्दल आणि कॉरिडॉरबद्दल प्रत्येक ठिकाणी ते अतिशय एक अभ्यासू आणि कार्यक्षम असे मंत्री महोदय आहेत आणि त्यांचं आम्हाला असं खात्री वाटते की या गोष्टींवरून ते एक स्वतःची ते मतं मांडत असतात आणि ते स्वयंभू नेते आहेत. पण पक्षशिस्त आणि पक्षाचा विचार याला ते 100% बांधलेले आहेत. त्यामुळे कारण ते आम्ही विरोधी पक्षनेते असताना आम्ही एकत्र काम केलेले 7-8 वर्ष सभागृहामध्ये. त्यामुळे गडकरी साहेबांच्या हातून राजकीय म्हणता येईल असं काही मतभेदातून काही घडणं असं होईल असं मला वाटत नाही. खरं तर आपल्या पक्षाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सोलापूरमध्ये ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, बळकावली जागा, हॉटेल काढून ती जागा बळकावली. सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळतो आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं अंकुश पक्ष ठेवले? तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिलं फार चांगलं केलं, कारण बऱ्याचशा भूखंड माफियांना मी जेलमध्ये टाकलेले आहे. त्याच्यामुळे पक्षाचा असो नाही तर बाहेरचा असो, शिंदे साहेबांची पण भूमिका एकदम याबाबतीत स्पष्ट आहे. जे चुकीचं केलेलं आहे त्याच्यात कुठेही चुकीला माफी नाही आहे. त्यामुळे कोणी काही चुका केल्या असतील तर ते तपासून घेतल्या जातील. केवळ कुठेतरी काहीतरी स्थानिक पातळीवरच्या गैरसमजातून काही झालं नाही आहे ना हे बघितलं जाईल, परंतु त्याच्यामध्ये कायदेशीर यंत्रणा जे काही काम करते त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप न होता अगदी निरपेक्षपणाने न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. युवा संघटनेच्या एका मोठ्या पदावर काम करतात. पण राजकारणामध्ये आपण एक नेहमीच भूमिका अनेक गुन्हे दाखल झाले. ते राजकारणामध्ये नेहमीच एक असतं की ते सिद्ध होईपर्यंत गुन्हा ती प्रक्रिया त्याची वैयक्तिक असते. त्याला काही पक्षाने कोणी सांगितलेलं नसतं की तू अमुक गोष्टी कर म्हणून अशा, आणि त्यातून माशिलकर आहेत ते त्याच्यामध्ये योग्य ती दखल घेऊन करतील निर्णय काय जे. तरी ते लाडकी बहीण आणि जुनी पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजनेची मागणी लाडकी बहीणच्या अगोदर. लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागणार आहे ते जुने पेन्शनमुळे त्या जुनी पेन्शन योजनेचा निर्णय त्यामुळे थांबणार आहे काय? जुन्या पेन्शनच्या बद्दल जसा केंद्र सरकारने तो केंद्र सरकारच्या सदस्यांना लागू केला त्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी ताबडतोब तो स्वीकारलेला आहे निर्णय जो आहे तो. अन्य बाबतीमधला जो विषय आहे त्याबद्दल मोफत उपचार का मोफत शिक्षण की लाडकी बहीण, असं मला असं वाटतं की लाडक्या बहिणीबद्दल सावत्र भावासारखं नका हो बघू तुम्ही. कारण शेवटी असे की महिलांचा विचार आला की कोण म्हणतं शेतकऱ्यांचा विचार करा, मग शेतकरी महिला आहेत ना त्याच्यामध्ये.
शेतकरी महिला आहेत, भूमिहीन आहेत, SC आहेत, ST आहेत, मुस्लिम आहेत, बहिणींच्यामध्ये सगळेच जणी आलेले आहेत. त्याच्यामुळे हे का ते असा विषय नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की वेगवेगळ्या विकासाच्या योजनांच्यासाठी आपण जेव्हा निधीची व्यवस्था करत असतो त्याला त्या सगळ्याचा विचार करून पुढच्या काळात मोदी साहेब जे म्हणतात 2047मध्ये भारत कसा असेल त्याचा विचार करून या सगळ्या मुद्द्यांचं नियोजन होत असतं असं मला वाटतं. काही संभाजीराजे अरबी समुद्राकडे निघालेले आहेत. तारीखचा पुतळा नेमका कुठं आहे पाहण्यासाठी 200 कोटी कुठं खर्च झाले असा देखील ते सरकारला जाणून विचारतात. नाही, संभाजीराजे साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात आधी जे सगळे रिपोर्ट्स आहेत आलेले त्याच्यात असं सांगितलं जातं आहे. म्हणजे आम्हाला सभागृहात जी माहिती दिली त्यावेळेला अशोक चव्हाण मंत्री होते त्यांनी की ती जागा तेवढी योग्य नाही आहे असं त्यांना रिपोर्ट आहे जागेच्याबद्दल. ती जागा जी आहे ती धोकादायक आहे म्हणून. तर ते रिपोर्ट्सचा अभ्यास केल्यावरती त्याच्यानंतर ते स्वतःचं मत बनवतील. ते एक अभ्यासून येते आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. पण तुम्हाला आठवत असेल तर 2 बोटींनी आमचे सगळे आमदार जाणार होते. त्यातली एक बोट बुडता बुडता वाचली. बरेचसे लोक पोहून बाहेर आले. मी पण जाणार होते पण बाय चान्स गेले नव्हते त्या बोटीमध्ये. त्याच्यामुळे हे सगळं होऊन मेटे वगैरे बिचारे होऊन ती परत आले. तिकडे सुद्धा एकदा मेटे तर याच्यावरून खाली आले आगीतून, मंत्रालयातल्या एकदा बोटीतून आले. तर थोडं माझं म्हणणं आहे की सुरक्षिततेच्या संदर्भात थोडंसं जास्त आपण रिपोर्ट काय ते समजून घेऊन निर्णय करावा. 200 कोटींचा हिशोब देखील मागतायत. खर्च नेमका झाला हिशोब काय, हिशोब तर सगळे तयार आहेत ना. हिशोब ते आपल्या बजेटमध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहेत. मी साधं सांगते, डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे. माननीय संभाजीराजे साहेबांनी कुणाही आमदाराच्या मार्फत या 200 कोटीचा हिशोब मागावा. सरकारचं कर्तव्य आहे कुठलाही हिशोब देणं. त्याचा हिशोब त्यांना दिला जाईल. आगामी विधानसभाची आचारसंहिता कधी लागली शक्यता आहे? ती जागा लढणार आणि राज्यात किती सांगतील चला धन्यवाद. थँक्यू. हां थांबा एक मिनिट एक सांगायचं राहिलं. पत्रकारांच्या इंटरेस्टचा विषय होता पण तुम्ही मला त्याच्यावर काही विचारलंच नाही तर तुम्हाला उत्तर माहिती आहे. सोलापूर पत्रकार गृहनिर्माण सोसायटीला मुख्यमंत्री विशेष निधीतून 7 कोटी रुपये मंजूर झाले. ज्योती वाघमारे यांचा पाठपुरावा आणि प्रत्येक पत्रकाराचे 2.5 लाख रुपये कमी होतील. खरं काय आभार मानले पण तो भूतकाळ झाला. त्यांना आता वर्तमान काळामध्ये तुम्ही सहकार्य द्या सगळ्यांना. नाही, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं पत्रकारांच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं गेलंय. तर त्याच्यामुळे तुमचे मी आभार मानते आणि धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.